A farmer has 100 acre of farm. एक फार्मर आहे त्याच्याकडे 100 एकर शेती आहे. ही कॅन सेल ऑल टोमॅटोज, लेटस और रॅडिशेस ही कॅन रेज. तो शेतामध्ये तो टोमॅटो घेतो, लेटस घेतो, रॅडिश घेतो म्हणजे मुळा घेतो. हा, आणि तो जे काय शेतात घेतो, पिकवतो, ते तो विकू शकतो. द प्राइस ही कॅन ऑप्टेन इज रुपीज 1 per kg फॉर टोमॅटो, रुपीज 0.75 a head for lettuce, and rupees 2 per kg for radishes. म्हणजे तो शेतकरी ज्यावेळी बाजारात जाऊन टोमॅटो विकेल, लेटस विकेल आणि रॅडिश म्हणजे मुळा विकेल, त्यावेळी प्रत्येक किलो माग तो टोमॅटोसाठी 1 रुपये मिळवतो, लेटससाठी 0.75 रुपये मिळवतो आणि मुळ्यासाठी रॅडिशसाठी तो 2 रुपये पर किलो मिळवतो. ते त्याचं प्रॉफिट आहे. The average yield per acre is 2000 kg of tomatoes, 3000 heads of lettuce, and 1000 kgs of radishes. म्हणजे ॲव्हरेज यील्ड म्हणजे जे तो धान्य शेतामध्ये पिकवतो त्याच्यासाठी मी पर्टिक्युलर टोमॅटोसाठी विचार केला तर 2000 kg टोमॅटो तो उत्पन्न करू शकतो एवढे एकर अवेलेबल आहेत. 3000 हेड्स ऑफ लेटस तो प्रोड्यूस करतो एवढं एकर अवेलेबल आहे. आणि 1000 किलो रॅडिशेस म्हणजे मुळा तो पिकवू शकतो एवढे एकर त्याच्याकडे अवेलेबल आहेत. दोन स्टेटमेंट मधला अर्थ समजून घ्या. पहिल्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी शेतात जे पिकतं ते जर मी बाजारात विकलं तर मला किती प्रॉफिट मिळतं, प्रत्येक टोमॅटो मागं प्रत्येक किलो म्हणतो मी, टोमॅटो मागं किती मिळतं, लेटस मागं किती मिळतं आणि रॅडिश मुळा मागं किती मिळतं ते सांगितलेलं आहे. आणि दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की जे टोटल 100 एकर अवेलेबल आहे त्या 100 एकर मध्ये मी 2000 किलो टोमॅटो घेऊ शकतो एवढे एकर त्या शेतकऱ्याकडे अवेलेबल आहेत. 3000 लेटस घेऊ शकतो एवढे अवेलेबल आहे आणि 1000 किलो रॅडिश घेऊ शकतो एवढे अवेलेबल आहे. इथं हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते इन टर्म्स ऑफ एकर्स दिलेलं नाही, ते इन टर्म्स ऑफ केजी दिलेलं आहे. आय होप तुम्हाला समजते फरक तो घातला. द फर्टिलायझर इज अवेलेबल ॲट रुपीज 0.5 per kg and amount required per acre is 100 kgs each for tomatoes and lettuce and 50 kg for radishes. आता शेतात ते धान्य पिकवायचं आहे, सॉरी ते टोमॅटो म्हणा किंवा लेटस म्हणा किंवा रॅडिश पिकवायचं आहे. शेती आहे म्हटल्यावर शेतीत फर्टिलायझर लागणार, खत लागणार. तर त्यांनी खताच्या बाबतीत म्हणजे फर्टिलायझरच्या बाबतीत काहीतरी स्टेटमेंट सांगितलेलं आहे. फर्टिलायझर इज अवेलेबल ॲट रुपीज 0.5 पर kg. म्हणजे मी खताचा दर जर विचारात घेतला तर तो किलो मागं किती आहे, 0.5 रुपये आहे. दर किलो मागं 0.5 रुपये एवढा आहे. आणि द अमाऊंट रिक्वायर्ड पर एकर, जर मी पर एकर शेतीचा विचार केला तर टोमॅटोसाठी 100 किलो लागतो, त्याच्यानंतर लेटस साठी सुद्धा 100 किलोचा आहे आणि मुळ्यासाठी सुद्धा किती आहे, 50 केजी इतका आहे. हा, इथं हे जे स्टेटमेंट आहे हे फर्टिलायझरच्या बाबतीत आहे. फर्टिलायझरचा जर मी रेट बघितला, खताचा जर रेट बघितला तर तो पर केजी किती आहे, 50 रुपये आहे. आणि त्यांनी अमाऊंट सांगितलेली आहे, ती अमाऊंट किती सांगितलेली आहे, टोमॅटोसाठी जी आहे ती 100 किलोसाठी आहे, लेटससाठी सुद्धा 100 किलोसाठी आहे आणि रॅडिशसाठी सुद्धा ती 50 किलोसाठी आहे. म्हणजे हा 0.5 हा जो काय रेट दिलेला आहे किलोचा, हा तो कशासाठी, टोमॅटोसाठी, लेटीससाठी आणि रॅडिशसाठी पर केजी साठी त्यांनी सांगितलेला आहे. आय होप या स्टेटमेंटचा अर्थ तुम्हाला कळाला असेल. पुढं, द लेबर रिक्वायर्ड फॉर सोविंग, कल्टिवेटिंग अँड हार्वेस्टिंग पर एकर इज 5 man days फॉर टोमॅटोज अँड रॅडिशेस, 6 man days फॉर लेटस. आता शेतात टोमॅटो घ्यायचे आहेत किंवा मुळा घ्यायचा किंवा लेटस घ्यायचा आहे तर शेतात काम करणारी माणसं पाहिजेत. सो लेबर आले, कामगार आले. हा, तर इथं कामगारांच्या बाबतीत त्यांनी स्टेटमेंट सांगितलेलं आहे. आणि कामगार कशासाठी पाहिजेत आपल्याला, कामगार सोविंग साठी पाहिजेत. हा,
त्याच्यानंतर कल्टिव्हेटिंगसाठी पाहिजेत आणि हार्वेस्टिंगसाठी पाहिजेत. शेतातल्या ज्या काय पिकवायला प्रोसेस करायला लागतात, त्याच्यासाठी मला बी रुजवायचं आहे, बी वाढवायचं आहे, कल्टिव्हेट करायचं आहे, नंतर बी कापणी करायची आहे, व्हॉटेव्हर जे काही शेतातले प्रोसेस होतात त्याच्यासाठी मला माणूस लागतो कामाला. तर त्या माणसांच्या बाबतीत हे स्टेटमेंट आहे आणि ते स्टेटमेंट पर एकर आहे. हां, पर एकरला किती माणसं लागतात? पर एकरला किती माणसं लागतात? टोमॅटो आणि रॅडिशसाठी 5 माणसं लागतात. 5 मॅन डेज म्हटलेलं आहे तिथं. अँड 6 मॅन डेज फॉर लेटस. लेटस जर तुम्हाला पिकवायचं असेल शेतात, तर किती लागतात माणसं? 6 माणसं लागतात. पुढं अ टोटल ऑफ 400 मॅन डेज ऑफ लेबर इज अवेलेबल. हां, इथं अवेलेबिलिटी काय दिलेली आहे? 5 माणसांची टोमॅटोची दिलेली आहे, 5 माणसांची मुळ्याची दिलेली आहे आणि 6 माणसांची लेटसची दिलेली आहे. हां, पण ही अवेलेबिलिटी काय दिलेली आहे? पर एकर दिलेली आहे. पर एकर त्याने दिलेली आहे. आणि इथं जे स्टेटमेंट म्हटलेलं आहे त्यांनी, टोटल ऑफ 400 मॅन डेज ऑफ लेबर इज अवेलेबल. टोटल लेबर टाईम अवेलेबल जर मी म्हटला, टोटल हां, तर टोटल अवेलेबल टाईम किती आहे? 400 एवढा आहे. अँड ॲट ₹20 पर मॅन डे. म्हणजे एक माणूस एका दिवसाला कामासाठी येत असेल, तर त्याची रोजंदारी दिवसाची किती आहे? ₹20 एवढी आहे. So formulate this problem as a linear programming model to maximize the farmer's total profit. तर हा प्रॉब्लेम लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम तुम्ही फॉर्म्युलेट करा आणि त्या शेतकऱ्याचं प्रॉफिट वाढलं पाहिजे त्याच्यासाठी मला तुम्ही सजेशन द्या. असा हा या प्रॉब्लेम स्टेटमेंटचा अर्थ आहे. सो आय होप तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंटचा अर्थ समजला असेल. प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशन सर जर मी पुढे गेलो हा, तर सगळ्यात पहिला मला डिसिजन व्हेरिएबल ठरवायला पाहिजे. आता मी डिसिजन व्हेरिएबल काय घेतोय बघा. पहिला डिसिजन व्हेरिएबल म्हणतोय मी X1. X1 म्हणजे एकर्स अलॉटेड टू टोमॅटोज. हा, टोमॅटोसाठी किती एकर अलॉट झालेत ते म्हणजे X1 घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर X2 म्हणजे एकर्स अलॉटेड टू लेटस. त्याच्यानंतर X3 म्हणजे किती एकर्स अलॉट झालेले आहेत रॅडिशसाठी. सगळ्यात महत्वाचं डिसिजन व्हेरिएबल X1, X2, X3 हे असे असतील. हा, तुमचा डिसिजन व्हेरिएबल ठरल्यानंतर मग तुम्हाला आता टोमॅटो, लेटस आणि रेडिशच्या बाबतीत त्यांनी जी स्टेटमेंट दिलेली आहेत त्याचा विचार करायला लागेल. हा, तर सगळ्यात पहिल्यांदा प्रॉफिट जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर प्रॉफिट हे तुम्हाला टोमॅटो, लेटस आणि मुळा रेडिश हे विकून भेटतं. त्यामुळं त्यांनी तिघांचं जे सेपरेट सेपरेट दिलेलं आहे ते तसंच सेपरेट सेपरेट आपण विचार करूया. पहिल्यांदा मी टोमॅटोचा विचार करतो. तर टोमॅटोचा जर मी विचार केला तर टोमॅटोचं यील्ड किती आहे बघा. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे टोमॅटोची शेती जी आहे ती 2000 केजी पर एकर आहे. किती? 2000 केजी पर एकर आहे. हं? आणि दुसरी गोष्ट त्याने दिलेली आहे सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस त्यांनी काय सांगितले आहे? द प्राइस ही कॅन ऑब्टेन इज ₹1 पर केजी ऑफ टोमॅटो. टोमॅटोची सेलिंग प्राइस ही त्यातनं मिळणारा त्याला पैसा हा किलो मागे ₹1 आहे. म्हणजे समजा जाऊन बाजारात त्यानं जर ते टोमॅटो विकले, तर त्याला त्याचं प्रॉफिट किती भेटणार? रिव्हेन्यू पैसे किती भेटणार त्याला? 2000 गुणिले 1. सो ₹2000 काय झाले? त्याचं पैसे त्याला गेन झाले. पण इथं 2 स्टेटमेंट आहेत. एक स्टेटमेंट आहे फर्टिलायझरच्या बाबतीत आणि एक स्टेटमेंट आहे लेबरच्या बाबतीत. तर पहिल्यांदा जर मी फर्टिलायझरचा विचार केला, हां, फर्टिलायझरचा विचार केला, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, की फर्टिलायझर इज अवेलेबल ॲट ₹0.5 पर केजी. किलोचा रेट किती आहे? 0.5 केजी आहे अँड द अमाउंट रिक्वायर्ड पर एकर इज 100 केजी ईच फॉर टोमॅटो अँड लेटस. टोमॅटो आणि लेटससाठी 100 केजी आहे एकरासाठी आणि मुळ्यासाठी, रॅडिशसाठी किती आहे? 50 केजीसाठी तो 0.5 एवढा रेट आहे. म्हणजे फर्टिलायझरचा जर मी विचार केला, हां, रेट किती आहे? 0.5 आहे आणि टोमॅटो किती किलो आहेत? 100 किलो आहेत. बरोबर. म्हणजे फर्टिलायझर मला 100 किलोसाठी किती लागणार? 100 गुणिले 0.5 म्हणजे किती? 50. हे झालं फर्टिलायझरच्या बाबतीत. आता मला लेबरच्या बाबतीत सुद्धा विचार करावा लागणार. सो लेबरसाठी त्यांनी काय स्टेटमेंट दिलेलं आहे, की लेबर रिक्वायर्ड फॉर सोविंग, कल्टिव्हेटिंग अँड हार्वेस्टिंग पर एकर इज 5 मॅन डेज फॉर टोमॅटो. टोमॅटोसाठी किती लागतात? 5 माणसं लागतात डेजला. बरोबर. आणि रेट त्यांनी सांगितलेला आहे किती? ₹20.
बरोबर. म्हणजे मी पर्टिक्युलर टोमॅटोसाठी जर लेबर हवर्स काढले, लेबरची कॉस्ट जर काढली, तर 5 मॅन पर डेज इंटू दिवसाचा रेट. सो 20. सो 20 इंटू 5 ₹100 झालं. सो फर्टिलायझरची अमाउंट झाली 50 आणि लेबरची अमाउंट झाली ₹100 झाली. बरोबर. आणि आता मी जर टोटल त्याची कॉस्टचा जर विचार केला, म्हणजे फर्टिलायझर आणि लेबरच्या कॉस्टचा विचार केला, तर 50 अधिक 100 ₹150 झाली. आणि आता प्रॉफिट पर एकर फक्त टोमॅटोसाठी जर मी विचार केला, मला सेलिंग प्राइस जी काय होती माझी, रिव्हेन्यू होता ऍक्च्युली 2000, पण इथून ही फर्टिलायझर आणि लेबर ही माझी इन्व्हेस्टमेंट आहे. बरोबर. तो पैसा मी लावलाय, तो पैसा गुंतवलाय, त्यामुळे तो पैसा मला काय करावा लागणार, वजा करावा लागणार. 2000 वजा 150 1850. हे ऍक्च्युली त्या फार्मरला निव्वळ टोमॅटो मधून काय भेटणार, प्रॉफिट भेटणार. हे झालं टोमॅटोच्या बाबतीत. सेम तसं आता मी लेटसच्या बाबतीत म्हणतो. लेटसच्या बाबतीत सुद्धा यील्ड किती आहे, 3000 आहे हेड्स पर एकर. हा, इथं बघा म्हणताना म्हटलं की 3000 हेड्स म्हटलेलं आहे त्यांनी. सो यील्ड आहे तुमचं 3000 हेड्स पर एकर. आणि प्राइस किती सांगितले त्यांनी, 0.75 अ हेड फॉर लेटस. सो पर हेड किती आहे, 0.75 आहे. म्हणजे 3000 हेड साठी प्राइस किती झाली, 3000 गुणिले 0.75 2250. हा, हा त्याचा झाला रिव्हेन्यू. पण परत आपल्याला सेम जसं टोमॅटोसाठी केलं तसं फर्टिलायझर आणि लेबरचा विचार करायला लागेल. पहिल्यांदा मी फर्टिलायझरचा विचार केला. हा, 100 किलोसाठी परत तेच होतं. इथं म्हणताना बघा त्यांनी काय म्हटलं होतं, 0.5 per kg and the amount required per acre is 100 kgs each for tomato and lettuce. सो टोमॅटोसाठी आणि लेटससाठी दोघांसाठी सुद्धा 100 किलोच होतं. त्यामुळे मी इथं काय घेतलं, 100 किलो घेतलं. 100 इंटू 0.5 किती भेटलं, 50. हे झालं फर्टिलायझरसाठी. आता परत लेबरचा विचार करायला लागणार. सो लेबरसाठी कसं होतं बघा, लेबर मात्र लेटससाठी किती होतं, इथं 6 होतं. बरोबर. आणि दिवसाची मजुरी किती होती, 20 होती. सो 6 गुणिले 20 किती, 120. हे झालं लेबरचं. मग आता जर मी टोटल कॉस्ट काढली, त्यानं केलेली गुंतवणूक काढली, तर टोटल कॉस्ट किती, 120 अधिक 50 किती, 170. 170 पैसे त्यानं गुंतवले आणि 2250 रुपये त्यानं काय केले, त्याची विक्री करून मिळवले. पण ऍक्च्युली मी जर प्रॉफिटचा विचार केला, तर 2250 मधून मला 170 काय करावं लागेल, वजा करावं लागेल. 2250 वजा 170 किती येईल, 2080, ₹2080 झालं. हे झालं लेटेस्टच्या बाबतीत. सेम तसं मी आता रॅडिश मुळ्याच्या बाबतीत विचार केला. यील्ड होतं 1000 केजी पर एकर. त्यांनी दिलेलं आहे बघा इथं, 1000 केजीज ऑफ रॅडिशेस म्हटलेलं आहे एकरसाठी. हा, पुन्हा सेलिंग प्राइस जर मी काढली, सेलिंग प्राइस किती होती बघा, रॅडिशसाठी ₹2 होती. हा, सो ₹2 पर केजी होतं. मग रिव्हेन्यू जर मी काढला तर किती येणार, 1000 गुणिले 2, ₹2000 आला, तो रिव्हेन्यू झाला. परत सेम तसं फर्टिलायझरची कॉस्ट 50 केजी इंटू 0.5 ₹25 आली. आणि लेबरसाठी लेबर 5 गुणिले दिवसाचे ₹20, सो ₹100 कॉस्ट आली. टोटल कॉस्ट मी काढली तर किती, 25 अधिक 100 ₹125 झाली. आणि मी प्रॉफिट ऍक्च्युली कॅल्क्युलेट केलं, तर त्याचं हे जे पैसे त्याने गुंतवले फर्टिलायझर मध्ये आणि लेबर मध्ये, ते सबस्ट्रॅक्ट करायला लागतील. सो 2000 वजा 125 ₹1875 ही त्याची काय असेल, कॉस्ट असेल. समजते. तर स्पेसिफिकली मला पहिल्यांदा टोमॅटोसाठी वेगळं, लेटससाठी वेगळं आणि रॅडिशसाठी वेगळं असं विचारात घ्यायला पाहिजे. आता मला ऑब्जेक्टिव्ह फंक्शन ठरवायचं आहे. इथं मी काय केलं, प्रॉफिट फॉर टोमॅटो, प्रॉफिट फॉर लेटस आणि प्रॉफिट फॉर रॅडिश मी कॅल्क्युलेट करून घेतलेलं आहे. हा, तर मग मला ऑब्जेक्टिव्ह फंक्शन ठरवणं आता सोपं जाईल मला. मला प्रॉफिट मॅक्सिमाइज करायचं आहे. सो झेड माझं फंक्शन ऑब्विस काय असेल, 1850x1, 2080x2 आणि 1875x3. आता हे 1850 ह्या व्हॅल्यूज कुठून आल्या, ह्या व्हॅल्यू टोमॅटोसाठी होतं आपलं 1850, लेटससाठी होतं 2080 आणि मुळ्यासाठी होतं 1875. आणि x1 x2 x3 म्हणजे काय होतं, एकर्स अलॉटेड टू टोमॅटो, x2 एकर्स अलॉटेड टू लेटस आणि x3 एकर्स अलॉटेड टू रॅडिशेस असं होतं. त्यामुळं टोटल माझं जे काय प्रॉफिट असेल ते हे असं मी लिहिलेलं असेल. हे झालं ऑब्जेक्टिव्ह फंक्शनच्या बाबतीत. आता मला ठरवावं लागतील कन्स्ट्रेंट. सो कन्स्ट्रेंट त्यांनी दिलेले आहेत बघा. लेबरच्या बाबतीत कन्स्ट्रेंट दिलेले आहेत आणि फर्टिलायझरच्या बाबतीत कन्स्ट्रेंट दिलेले आहेत. पहिला मी समजा लँडचा सुद्धा त्यांनी कन्स्ट्रेंट दिलेला आहे. जमिनीच्या बाबतीत सुद्धा कन्स्ट्रेंट त्यांनी दिलेला आहे. सो लँडचं कन्स्ट्रेंट काय सांगितलंय त्यांनी, टोटल लँड अवेलेबल किती आहे, 100 एकर. पहिलं स्टेटमेंट होतं, अ फार्मर हॅज 100 एकर ऑफ फार्म. टोटल
100 एकरच आपल्याकडे अवेलेबल आहे. हा, आणि आता त्यात मग पुढं बघा, पण कन्सिडर काय केलं, X1, X2, X3. X1 फॉर टोमॅटो, X2 फॉर लेटस आणि X3 फॉर रेडिश. म्हणजे टोटल एकर जर मी घेतले तर टोटल एकर किती आहेत, 100 आहेत. इथं साईन घेताना लेस देन ऑर इक्वल टू घेतलं, कारण मॅक्सिमम जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते 100 एकर आहे. त्यामुळं हा कन्स्टेंट हा असा असेल. हा झाला लँडचा कन्स्टेंट. त्याच्यानंतरचा कन्स्टेंट आहे लेबरचा कन्स्टेंट. हा, तर लेबरचा कन्स्टेंट बघा, लेबरचा कन्स्टेंट त्यांनी काय दिलेला आहे, टोटल ऑफ 400 मॅन डेज ऑफ लेबर अवेलेबल. टोटल अवेलेबल किती आहेत, 40 अवेलेबल आहेत. टोटल अवेलेबल आहेत 40, आणि त्यातले 5 मॅन डेज फॉर टोमॅटो अँड रॅडिश आणि 6 मॅन डेज फॉर लेटस. बरोबर, म्हणजे मी कसं लिहू शकतो, टोटल अवेलेबल आहेत 400, 400 मॅन डेज टोटल आहेत 400, आणि मग त्यातले किती आहे, X1 बिलॉंग्स टू, X2 बिलॉंग्स टू आणि X3 बिलॉंग्स टू. X1 बिलॉंग्स टू काय, आपलं पहिलं काय आहे, टोमॅटो. सो टोमॅटो साठी किती आहेत, 5. रॅडिश साठी पण आहेत 5, आणि लेटस साठी आहेत 2. सो लेटस आपण X2 म्हणलेला आहे, त्यामुळे इथं सिक्वेन्स कसा आलेला आहे, 5, 6 आणि 5. तर ते टोटल किती आहे आपल्या अवेलेबल, 400 आहे. सो मी इथं दिला लँड कन्स्टेंट दिला, लेबर कन्स्टेंट दिला. अशा पद्धतीने आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काढलं आणि कन्स्टंट काढले. नॉन निगेटिव्ह कन्स्टंट सुद्धा मला कन्सिडर करावं लागेल. नॉन निगेटिव्ह कन्स्टंट म्हणजे काय, X1, X2 आणि X3. याचं उत्तर निगेटिव्ह असू शकतं का, निगेटिव्ह ऑब्वियस नसणार त्याचं उत्तर. त्याचं उत्तर एकतर 0 असू शकतं किंवा पॉझिटिव्ह असू शकतं. त्यामुळे नॉन निगेटिव्ह कन्स्टंट असतील X1, X2, X3 ऑलवेज ग्रेटर दॅन 0. आणि मग सगळ्यात शेवटी मी सगळं लिनियर प्रोग्रामिंग मॉडेल जर लिहायचं म्हटलं तर मॅक्सिमाइज मला करावं लागेल कुठलं फंक्शन, झेड फंक्शन. आणि सब्जेक्ट टू म्हणजे कन्स्टंट कुठले, पहिला कन्स्टंट असेल हा लेबरचा कन्स्टंट, जो इथे मी लिहिला, X1 प्लस X2 प्लस X3 लेस दॅन इक्वल टू 1000. दुसरा कन्स्टंट असेल हा 5X1 प्लस 6X2 प्लस 5X3 लेस दॅन इक्वल टू 400. आणि नंतर असेल नॉन निगेटिव्हिटी कन्स्टंट X1, X2, X3 ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. सो आय होप हा प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल, आणि समजला असेल तर त्याच्यावर वर्कआउट करा. प्रॉब्लेम हा खूप डिस्क्रिप्टिव्ह आहे, तो तुम्हाला मॅथमॅटिकली लिहिता आला पाहिजे. हा, थँक्यू.